एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी ही 5 जुलैच्या मोर्चाच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी केलेली घोषणा अखेर प्रत्यक्षात आली। गेले अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये वरळीतल्या ब्लू सी बँक्वेटमध्ये केली। मुंबईसह राज्यातल्या महापालिकांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा गेले काही दिवस सातत्याने सुरू होती। मात्र जागा वाटपावर निश्चिती होत नसल्या कारणामुळे घोषणा लांबणीवर पडली होती। मात्र आता ती युती प्रत्यक्षात आलेली आहे। 2 दशकांनंतर उद्धव आणि राज ठाकरेंची राजकीय युती। महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांची युती। याआधी याच बँक्वेटमध्ये भाजप आणि शिवसेना युतीची घोषणा झाली होती। सत्ता संघर्षाच्या राजकारणात शिवसेना भाजपा युती टिकली नाही। ठाकरे पक्ष आणि मनसेची युती राजकीय चमत्कार घडवणार का? हेच ते वरळीतील ब्लू सी बँक्वेट, ज्या ठिकाणी 2019च्या निवडणुकांआधी भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची बहुचर्चित पत्रकार परिषद झाली होती। तेव्हा भाजप आणि शिवसेना युतीची घोषणा झाली होती, मात्र नंतर ती टिकलीच नाही। आणि आता शिवसेना ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 2 दशकांच्या राजकीय वितुष्टानंतर याच ब्लू सी बँक्वेटवर युतीची घोषणा होते। त्यावेळी झालेल्या युतीची घोषणा आणि त्यानंतरचे राजकारण बरीच वर्ष राजकीय पटलावर गाजत राहिले। आता या युतीची घोषणा राज्याच्या आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेतील सत्तेचे राजकारण कसे बदलते याची राजकीय चर्चा आहे। 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीचा अवघ्या 4 जागांसाठी काडीमोड झाला होता। शिवसेना 147 आणि भाजप 127 जागांवर लढवण्याचा भाजपचा प्रस्ताव होता। मात्र शिवसेना 151 जागांवर अडून बसले होते। त्यावरून ऐन निवडणुकीच्या वेळी ही युती जागा वाटपाच्या मुद्द्यावरून तुटली होती। निवडणुकीत स्वतंत्र लढलेली शिवसेना नंतर सत्तेत बसली, पण त्यांच्यातील वितुष्ट वाढत राहिले। दरम्यान शिवसेनेकडून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टोकाची टीका करण्यात येत होती। त्यानंतर 2019च्या निवडणुकीसाठी भाजपने एकत्र लढण्याचा निर्णय शिवसेनेसमोर ठेवला। दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णयही घेतला। त्यावेळी अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आले। पण अशी काही बंद दाराआड चर्चा झाली नसल्याचे सातत्याने भाजपकडूनही सांगण्यात आलंय। मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना युती तुटली आणि शिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केली। 2019ला राज्यात महाविकास आघाडी जन्माला आली। राज्याच्या राजकारणात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येतील अशी शक्यता नव्हती। महाविकास आघाडी तेव्हा प्रत्यक्षात आली। त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेच्या संबंधात विस्तवही जाणार नाही अशी स्थिती निर्माण झाली। आता शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेची महापालिकेच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केलाय। युतीच्या घोषणेसाठी तेच वरळीतील ब्लू सी बँक्वेट निवडल्यामुळे ही युती आता किती टिकणार अशी शंका केली जाते। राज ठाकरे राजकीय घडामोडीत नेहमी वेळ, तारखा, मुहूर्त आणि जागा यांना महत्त्व देतात। एका युतीची घोषणा त्याच हॉटेलमध्ये झाल्यावर नंतर ती तुटली होती। आता ही युती टिकावी अशी शिवसैनिक आणि मनसैनिकांची तीव्र इच्छा आहे। राज्याच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचा दबदबा कायम होता। त्यांच्या शिवसेनेची उभी फूट पडल्यानंतर आता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। राज्याचे राजकारण पुढे कोणत्या दिशेने जाणार हे या युतीनंतर ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।